हे मला वाटलं नव्हतं मला गावाला जाऊन एवढे चटके बसतील. आता चला सांगते तुम्हाला कसे चटके बसले. तर आम्ही निघालो गावाला, म्हणजे अचानक भयानक निघालोत आणि आम्ही चाललो होतो ट्रॅव्हल्सनी आणि आम्ही जेवून काही निघलो नव्हतो. आणि तिथे गेल्यावरती धाब्याला जेव्हा गाडी थांबती 11 वाजता तिथे आम्ही जेवण केलं. आणि मला तर जाम भूक लागते प्रवासामध्ये, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. मग हे तर काही जेवत नाही प्रवासात, तरी मी जबरदस्ती त्यांना जेवायला बसवलं आणि आम्ही दोघांनी जेवण केलं. त्यात ते मला चिडवत होते काही बोलून की एक मुलगी येणार नव्हती, कसं काय आली वगैरे 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 अशा गोष्टी बोलून ते मला चिडवत होते. आणि मग भाजी वगैरे आली, मस्त जेवण केलं आणि खूप छान जेवण मिळतं त्या ढाब्यावरती, मला तो खूप आवडतं. भाज्यांची टेस्ट वगैरे खूप भारी आहे. आणि प्रवास करून माझा अवतार तर एक भूतिनीसारखा झाला होता. डायन दिसत होते मी, चावंद्या सोडा दिसतच आहे मी डायन, अशीसुद्धा मी एवढी काही भारी दिसत नाही. आणि जेवण वगैरे झालं, सोबत मी एक लिंबू घेतलं, कारण म्हटलं जेवण एवढं पोटभर केलं आहे, मला मळमळ व्हायला नको. आणि पूर्ण पॅक गाडी असते एसीची, त्यामुळे मला त्रास होतो. आम्ही सकाळी पोचलो 8 वाजता. त्यानंतर आम्ही रिक्षा करून गावाकडे निघालो गावात. आणि रस्त्यात थांबून आम्ही थोडंसं खायला तुम्हाला आता खूप छान असं ब्लॉग हा कंटिन्यू करा, खूप छान असा ब्लॉग तयार होणार आहे आम्हाला वाटतंय. कारण आहोंडला इंटरेस्ट आणलेला आहे, म्हणजे ब्लॉग तर खतरनाक होणारच. तर आम्ही कसे दिसतो हे पण सांगा. आम्ही चाललोय काही यात्रेच्या देवाला. यात्रा तर होऊन गेली तरी पण आम्ही चाललो. आम्ही मस्त येडेचाळे करून गेलो, दर्शन वगैरे केलं. तिथं मी थोडेसे व्हिडिओज क्लिक केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सगळेजण म्हणाले की तुझ्या हातच्या भाकरी खायच्या, म्हणून मी फर्स्ट टाईम चुलीवरती भाकरी करायला बसले. आणि इथे मला मस्त छान असे चटके बसले, कारण एवढी डेंजर वाफ लागत होती बापरे त्या चुलीची. मी पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या आणि खूप छान भाकरी केल्या. मी सगळ्या भाकरी केल्या, कमीत कमी 20-25 भाकरी मी केल्या. आणि खूप छान वाटत होतं मला भाकरी करायला. गॅसपेक्षा असं बसून भाकरी करायला खूप मजा येते. आणि बघा पब्लिक मलासुद्धा भाकरी जमतात, म्हणजे जमतातच काय, खूप चांगलं जमतात. आणि भाकरी वगैरे केल्या, सगळे गप्पा मारत होते. सगळ्यांना असं नवल वाटत होतं. आजीला तर खूप नवल वाटत होतं. आजी माझी तारीफ पे तारीफ करे जा रही थी बैठ के. आणि मी भाकरी वगैरे केल्या आणि सगळ्यांना जेवण. आणि नॉनव्हेज गावाकडं डेली नॉनव्हेजच असतं. आईन ते नॉनव्हेज बनवत होते आणि मी भाकरी बनवून घेतल्या. आणि हे घर आमच्या मोठ्या आईंचं आहे, म्हणजे मोठ्या सासूबाईंचं. आणि तिकडे पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा किती मस्ती करत होते बघा. पिल्लू अजिबात झोपू देत नव्हते त्यांना, अजिबात नाही. त्यांना आराम करायचा होता आणि पिल्लू अजिबात झोपू देत नाही. एवढी आगाऊ झाली आहे ती, गावाला राहून तर आणखीनच जास्त आगाऊ झाली. बघा तिचा आगाऊपणा. पिल्लू झोप, आज झोप. चला आता एकेकाने सांगा बिर्याणी कशी झाली. आहो तुमच्यापासून नाही एक एक जण चला तुम्ही एका शब्दात. एकदम मस्त, लय भारी, तुम्ही एकदम टेस्टी, एकदम भारी, ताई सुपर, बंको एवन नाही भाऊ तुम्ही भारी झाली, एकदम लय भारी. खूप छान वाटलं सर्वांना माझी बिर्याणी आवडली म्हणून. आणि आम्ही निघालो संध्याकाळी वापस पुण्याला. आणि पिल्लू एवढी त्रास देत होती कंटिन्यू पप्पा. आणि कसा वाटला माझा ब्लॉग हा मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच प्रेम असू द्यात. आणि लाईव्हला रोज मला जॉईन करा आणि माझ्यासोबत गप्पा मारा. आणि मी असेच काहीतरी नवीन गोष्टी घेऊन यायचा प्रयत्न करते. थँक्यू सो मच.